नमस्कार. अनंत चतुर्दशीला पाऊस विश्रांती घेणार. या जिल्ह्यात मात्र सोमवारपासून मुसळधार पाऊस बरसणार. राज्यात सप्टेंबरमध्ये पाऊस चांगलाच सक्रिय झाला होता. बाप्पांच्या आगमनाबरोबरच पावसानेही जोर धरला होता. कोकणात अधूनमधून पाऊस चांगलाच बरसत होता. मात्र आता पुढील 3 दिवस राज्यात पावसाची उघडीप राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. सोमवारपासून विदर्भात मुसळधार पाऊस बरसू शकतो असा अंदाज देखील वर्तवण्यात आलाय. अनंत चतुर्दशीला पाऊस विश्रांती घेणार असल्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगाल आणि बांगलादेश इथं समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने पावसाने जोर धरलाय. कोकणात बाप्पांच्या आगमनाबरोबरच पावसानेही चांगली साथ दिली आहे. कोकणात रत्नागिरी, रायगड जिल्ह्याबरोबरच मध्य महाराष्ट्रातही पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्याचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी म्हणजेच 16 सप्टेंबर रोजी विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आलाय. अनंत चतुर्दशीला पाऊस काहीसा विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.